हॅलो फूडीज, विकतचं तूप खाणं बंद करा आता, कारण आज मी घेऊन आली आहे सोप्या पद्धतीने घरातच बनवूया आपण साजूक तूप. चला तर मग आता चालू करूया आपली साधी सोपी रेसिपी. तर सर्वात प्रथम मी मलाई साईडला करून घेते आणि 2 डबे मी मलाई ऑलरेडी स्टोअर करून ठेवली आहे. 10-15 दिवसांची मलाई आहे ती. त्याच्यानंतर ती रूम टेम्परेचरवर आणून गॅसवरती मेल्ट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये बर्फाचा ग्लास ठेवून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते बाहेर काढून ती मी वॉश करून घेतली 2-3 पाण्याने. त्याच्यानंतर मी एका साईडला ते तूप ठेवलं उकळण्यासाठी आणि दुसऱ्या साईडला पनीर बनवण्यासाठी मी ठेवून दिलं. आता थोड्याच वेळात आपलं तूप रेडी होईल. इथे आता आपलं दूध फाटून झाल्यानंतर ते दूध आपण पनीरसाठी वेगळं करून ते 2-3 पाण्यामध्ये धुवून पनीर सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि इथे आपलं तूप रेडी होतो आहे. एक 5-10 मिनटाची उकळ आली की ते तूप रेडी होईल. माझ्या लाईफमध्ये प्राशू आली आहे ना, तेव्हापासून मी वेगवेगळं रेसिपीज शिकायला लागली आहे, कारण हे तूप वगैरे मला पहिलं कधी माहिती नव्हतं आणि त्याचं पहिला सुवास मला नव्हतं आवडायचं. बट आता मला ते आवडायला लागलं आहे. छान वाटतं आहे, सगळं नवीन शिकायला मिळतं आहे आणि तिच्यासाठी सगळं करायला खूप छान वाटतं. हे सुद्धा तिच्यासाठीच आहे. ते जे मी पनीर काढलं आहे ते मी पनीर नाही बनवणार आहे, त्याचंसुद्धा मी मिठाईसाठी मी ते केलं आहे, म्हणून मी ते पनीरच्या शेपमध्ये नाही केलं आहे. कसंही आपलं गुंडाळून ठेवलं आहे, जस्ट मला ती हवं आहे सॉफ्टनेस. त्याच्यानंतर इथे आपलं तूप झालेलं आहे रेडी, एकदम मस्त सुहास सुटलेला आहे घरभर छान. मध्ये आमची मॅडमसुद्धा येते आहे, बट तिला मी जरा खेळण्यामध्ये गुंतवून ठेवून दिलं आहे. तर ते मी ना एक्स्ट्रा तूप कसं काढलं आहे बघा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे, त्याच्याने एक्स्ट्रा तूप निघतं म्हणून मी ते दुसऱ्या वाटीत काढलं आहे आणि ते सुद्धा मी फेकून नाही दिलं आहे. ते मी त्याच्यामध्ये थोडं दूध टाकेल, थोडं साखर टाकेल आणि साखर टाकून मग ते रेडी होईल. मला त्याचं नाव नाही माहिती काय म्हणतात, पण ते दूध नासल्यावर जे मोस्टली महाराष्ट्रीयन फॅमिली बनवते, ते तुम्हाला त्याचं नाव माहिती असेल तर मला सांगा कमेंटमध्ये. ते खूप छान लागतं. हे सुद्धा बनवलं आहे आणि जे पनीर बनवलं आहे ते मी मिठाईसाठी बनवलं आहे, त्याची मिठाई मी नंतर पोस्ट करेलच. बस माझी रेसिपी झालेली आहे. तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा. थँक्यू सो मच. बाय बाय.